महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज ठाणे महापालिकेचे भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान, सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपआयुक्त जितेंद्र निकम, डॉक्टर मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी 10 कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरे, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणे, आरोग्यविषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यंत वारसा हक्काने दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जी गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केली त्या निवेदनांवर 15 दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले. महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना जे काही घरं दिली, उर्वरित जे घरं लवकर देण्याचं त्यांनी सांगितलं. त्यात तसे निर्देश सफाई कर्मचारी आयोगाने दिले. विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि जे काही शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेचं कार्य अभिमानास्पद असल्याचं मला दिसून आलं. आज कोणकोणत्या प्रकारची निवेदन प्राप्त झाली आहेत? आज मृत पावलेल्या 3 जणांच्या व्यक्तींना काही निधी मिळावा, त्यात महापालिकेने त्यांना 10-10 लाख रुपये अदा केलेले आहे. सर, अजून कोण लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही प्रकरणं थांबली ती फक्त वादग्रस्त आहे. बाकीचे सर्व बाकी न्यायप्रविष्टे आणि इतर जे प्रलंबित होते ते सर्व ठाणे महानगरपालिकेने मार्गी लावलेले असल्याचे सांगितले. तर आज इतर कोणकोणत्या विषयासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आपली चर्चा झालेली आहे आणि कोणकोणत्या विषयासंदर्भात आपण अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे? सफाई कर्मचाऱ्यांच्या आवासाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली व्हावा. लाडबागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी. सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी.